गेली 10 वर्ष जेलमध्ये काम करतो, गुन्हेगारांबरोबर काम करतोय, त्यांच्या मुलांसाठी काम करतोय. मला वाटतं की मी जेलमध्ये जेव्हा असतो त्या कैद्यांबरोबर, तर ती मला माणसं जास्त प्रेमळ आणि छान वाटतात. तुम्हाला दिसताना जे दिसतं ना, त्याच्यामध्ये कार्यकर्ते कमी आहेत मंडळाचे. बाहेरनं आलेली जी लोक आहे, ज्यांचा उत्सवाशी काही संबंध नाही, ज्यांना त्या मंडळाशी काही घेणं देणं नाही, तर ह्याच्यामुळे ती सगळी चळवळ बदनाम झाली. म्हणजे अगदी तुम्ही जर जुन्या मंडळांच्या मूर्त्या पाहिल्या तर राक्षसाला मारणारी गणेश मूर्ती अशा काही मूर्त्या आहेत पुण्यामध्ये. भाऊ रंगारांची असेल, अनेक मूर्त्या आहेत, तरवडे गणपती असेल. त्याच्यामध्ये तो राक्षस म्हणजे इंग्रज सरकार आहे आणि गणपती म्हणजे भारत माता, हा संदेश त्यांनी उत्सवातून दिला होता. डिसेंबरमध्ये 4 कैदी बाहेर आले, तुटले बाहेर. त्यांना घ्यायला त्यांचे घरचे लोक आले होते गाडी. म्हणजे मला सांगायला अंगावर काटा येतोय, डोळ्यात पाणी येते. बाहेर गेल्यानंतर ते 4 लोक गाडीमध्ये बसले नाहीत. 75 डेसिबल पर्यंत आवाज ठेवला पाहिजे. तर हे जिथनं प्रोडक्शन होतं या गोष्टींचं, तर सरकार किंवा यंत्रणा त्याच्यावरती हे निर्बंध का लावत नाही? आज तुम्ही पोलीस खात्याबरोबर काम करताय म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा. बालपणी जे टक्के टोणपे किंवा हाणामाऱ्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण त्यात ताऊन सुलाखून निघतात. ज्यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करताना चांगली लोकही अप्रिसिएशन करणारी असतात आणि काही लोक अशीही असतात की जे विरोधाला विरोध करून पुढे येत असतात. तर ह्यांना हँडल करण्यात कसा झाला? 100% झाला. कारण जे ज्ञान शाळेत किंवा अभ्यासक्रमात मिळत नाही ते तुम्हाला अशा वस्त्यांमध्ये मिळतं. मी तर माझा सगळा प्रवास मीच म्हणणं चुकीचं संघर्षमय आहे, पण तो खराच संघर्षमय.